14 फेब्रुवारी 2026 म्हणजेच आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव या ठिकाणी सर्व माता पालक आसनस्थ झालेले आहेत। याचं कारण आहे की आज आपण मातृपितृ दिवस साजरा करणार आहोत। पहा, बऱ्याच जणांना माहित आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये बहुतेक रात्रीच्या 12 नंतरच सगळ्यांनी पाहिलं असेल की 14 फेब्रुवारी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे हा सगळ्या जगाला माहिती आहे। परंतु खरंच आपली संस्कृती काय सांगतेय? आपल्या संस्कृतीने आपल्याला काय दिलेला वारसा आहे, तो वारसा जपणं हे आपलं कर्तव्य आहे। ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आज निर्माण झालेलं आहे आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्या आशीर्वादानेच आपण आपलं एक वेगळी छाप समाजामध्ये निर्माण करतो, ते असतात प्रथम आपले आई-वडील। आई-वडील म्हणजे आपले प्रथम गुरु आणि त्यांचं आपण आज या 14 फेब्रुवारी निमित्त मातृपितृ देवो भव त्यांचे आशीर्वाद, बघा आशीर्वाद घ्यायला सुद्धा वाकावं लागतं, ते फुकट कुणालाच मिळत नाहीये। म्हणून आपण या बाल संस्कार म्हणूयात, आपण या बालवयामध्ये जर मुलांना वाकायचं म्हणजेच त्यांच्यामध्ये नम्रता हा गुण जर रुजला गेला तर निश्चितच त्यांना एक इतरांप्रती किंवा मोठ्यांप्रती एक आदराची भावना, एक नम्रता त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि कुठेतरी आपण वाकलं पाहिजे म्हणजेच झुकलं पाहिजे। जो झुकतो तो शिकतो आणि त्यामुळेच आज आमच्या सगळ्या जणी मुलं विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांचं पाद्यपूजन करणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत। निश्चितच या आशीर्वादाचं मोल हे आई वडिलांच्या आशीर्वादाचं मोल हे कशातच करू शकत नाही। म्हणून मुलांमध्ये हा संस्कार रुजण्यासाठीच आज आम्ही आमच्या शाळेमध्ये हा मातृपितृ दिवस साजरा करत आहोत। चला आपण प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांच्या खुर्चीजवळ जाऊन उभं राहायचं। सगळ्यांनी बसा, दोघांच्या मध्ये बसा। वडिलांचं काय करायचे अगोदर? छान छान आधी पप्पाचं पाय धुवून घ्या। खरंच आयुष्यामध्ये आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात तर जगामध्ये कोणत्याच गोष्टीची उणीव आपल्याला